कोरेगाव शिवारात बिबट्याचं दर्शन, 1.5 तास ठाण मांडून बसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीती. बार्शी तालुक्यातील कोरेगाव येथील शेतकरी विनोद चोरमोले यांच्या शेतात मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. शेताजवळ कुत्री सतत भुंकत असल्याने विनोद चोरमोले यांनी बॅटरीच्या प्रकाशात पाहणी केली असता समोर बिबट्या उभा असल्याचं दिसून आलं. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार बिबट्या सुमारे 1.5 तास एकाच ठिकाणी ठाण मांडून बसला होता. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही वेळानंतर तो जवळील झाडीच्या दिशेने निघून गेला. घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून बार्शी तालुक्यात वाघ किंवा बिबट्याच्या प्रत्यक्ष दर्शनाच्या घटना समोर आलेल्या नव्हत्या. पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या नसल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र बालाघाटच्या डोंगर रांगांमध्ये वाघ अद्यापही वावरत असल्याची चर्चा सुरू असतानाच कोरेगाव शिवारातील या बिबट्याच्या दर्शनाने पुन्हा एकदा वन्य प्राण्यांच्या हालचालीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. या घटनेमुळे कोरेगावसह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. वन विभागाच्या वतीनं नागरिकांनी वन्य प्राणी दिसल्यास त्याला चेतावणी न देता तात्काळ माहिती द्यावी, तसेच वन विभागाने जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं सांगण्यात आलं आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.